श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। ध्येयं सदा निद्रा समाधिस्थितिः संचार पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम् शम्भो तवाराधनम्।
जय जय श्री राधे जय जय श्री राधे मन आणि वाणीला पवित्र करण्यासाठी सर्वांनी मिळून संकीर्तन करूया. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद. बोला सर्वांनी हातांनी टाळ्या हरी बोल. गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद 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 राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे हरि गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे अखिलेश्वर अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू तडिद्वित विनंदित पीतांबरधारी श्री कृष्ण भगवंताची
वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण या अलौकिक आणि अद्भुत ग्रंथाची कथा आपण पाहत आहोत. कथा पाहत असताना कालच्या सत्रामध्ये भागवत कथेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न आपण केला. भगवंताचं स्वरूप कसं आहे, तो काय कार्य करतो, त्याचा स्वभाव कसा आहे, या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण राधेसह भगवान श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार केला. तदनंतर सर्व भूतांच्या ठाई एकस्त असणारे भगवान व्यासदेवजींना आपण प्रणाम केला आणि तदनंतर पद्मपुराणांतर्गत असणारं श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य व्यासदेवजींच्या द्वारा कथन होत असताना त्यातील आपण भक्तीचे जे ज्ञान आणि वैराग्य हे दोन पुत्र आहेत, ज्यांना वृद्धावस्था प्राप्त झाली होती, त्यांना नवचैतन्य निर्माण झालं आणि जे अखंड झोपी गेले होते त्यांना अखंड जाग प्राप्त झाली. आणि या भागवत ग्रंथाच्या माध्यमातून नारदांनी सकल संतांच्या समवेत श्रीमद भागवत कथा केल्यानंतर त्या ठिकाणी भक्ती आपल्या ज्ञान आणि वैराग्य या दोन पुत्रासह प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर हात वर करून नाचू लागली. इथपर्यंत कालचा प्रसंग आपण सर्वांनी विचारात घेतला. आजच्या द्वितीय दिवसाची ही कथारूपी सेवा, हे कथारूपी पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्याच्या हेतूने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या श्रेष्ठ अगम्य आणि अपूर्व भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी गुजर परिवाराने केलं आहे. ते आपणा सर्वांची स्नेही कैलासवासी सोपान माधव गुजर यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या कथेची योजना या कुटुंबाने केली आहे. मी कालही बोलून गेलो, श्राद्ध म्हणजे काय? यत श्रद्धया क्रियते तत् श्राद्ध. गेलेल्या पितरांच्या उद्देशाने सश्रद्ध अंतःकरणाने ज्या ज्या सत्क्रिया केल्या जातात त्याला काय म्हणतात? श्राद्ध म्हणतात. आणि म्हणून या कुटुंबातील सर्व सदस्य अर्थात आपल्या बंधूविषयी, आपल्या पित्याविषयी असलेली दिव्य भावना, प्रेम, जिव्हाळा व्यक्त करण्याच्या हेतूने त्यांच्या स्मरणाच्या निमित्ताने या कुटुंबाने या दिव्य आणि अगम्य अपूर्व असणाऱ्या कथेची या ठिकाणी योजना केली. त्यांच्या पश्चात त्यांचा सर्व परिवार आहे. गंगा भगीरथी सिंधुताई सोपान गुजर, सन्माननीय श्री दिगंबर माधव गुजर, सन्माननीय श्री लक्ष्मण माधव गुजर, सौभाग्यवती सुगाबाई रावसाहेब होन, सौभाग्यवती गंगूबाई साहेबराव होन, सौभाग्यवती द्वारकाबाई प्रभाकर होन, सौभाग्यवती मनीषा रंगनाथ जाधव, सौभाग्यवती प्रतिभा हरिभाऊ जाधव, सौभाग्यवती छाया ज्ञानेश्वर होन, सौभाग्यवती परिघा रामदास होन, सौभाग्यवती सरिता शिवाजी होन, सन्माननीय श्री प्रमोद दिगंबर गुजर, सौभाग्यवती ज्योती पांडुरंग जाधव, सन्माननीय श्री विष्णू सोपान गुजर, सन्माननीय श्री अमोल लक्ष्मण गुजर, सौभाग्यवती वैशाली अमोल होन, चिरंजीव सुदामा सोपान गुजर,
आणि एकूण गुजर परिवार, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी, धानोरे, अर्थात अण्णांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी या कुटुंबाच्या दुःखाच्या सांत्वनाच्या निमित्ताने का होईना पण या सत्संगाचा आनंद आपण सर्व, तुम्ही मी, आपण सर्वजण आनंद उपभोगत आहोत. ती दिव्य आणि अगम्य अपूर्व असणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य या ठिकाणी आपणा सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज वक्ते बाबा कालही उपस्थित होते, आजही उपस्थित आहेत. भागवत कथेच्या वतीने त्यांच्या श्रीचरणावर सादर प्रणाम करतो. आपणही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या श्रीचरणी पुरुष मंडळी आहेत, माता भगिनी आहेत, सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. बाबा तुम्ही जरा पुढे आलात तर बरं होईल. बरं, काही हरकत नाही. तुम्ही आहात तिथून कासवीच्या दृष्टीने आमच्याकडे पहा, म्हणजे आमचं आपोआप पोषण होईल. प्रेम से बोलो राधे राधे. आपण कालही बोललो, जेव्हा जेव्हा कथेमध्ये राधाराणीचं गुणगान होईल तेव्हा आपण हात उंच करून मोठ्या प्रेमाने काय म्हणायचंय? प्रेम से बोलो. आवाज येत नाही. प्रेम से बोलो राधे राधे. प्रेम से बोलो राधे. आवाज नाही येत पाहिजे तसा. तुम्ही जेवण करून नाही आलात का? त्यामुळेच असं होतंय. राधे राधे. कालच्या सत्रात आपण पाहिले सनकादिक आणि नारद ज्या ठिकाणी श्रीमद भागवतेचं अवगाहन करतात त्या ठिकाणी भक्ती माता येते, ज्ञान वैराग्यासह थैथया नाचू लागते. अशा काळात भक्ती बोलते, कलियुगात माझा लोप झाला होता, कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्टी दिली. आपण मला आता असे सांगा की मी कोठे राहू? हे ऐकून सनकादिक ऋषी भक्तीला म्हणू लागले की तू सर्व भक्तांना भगवत स्वरूपता प्राप्त करून देणारी आहेस, आणि म्हणून तू इथे तिथे न राहता धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात तू काय कर? वास्तव्य कर. या कलियुगातील दोषांचा लोकावर प्रभाव पडणारा असला तरी त्या दोषांची दृष्टी तुझ्यावर किंचितही पडणार नाही. अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब त्या ठिकाणी असणाऱ्या सकल संतांच्या हृदयात विराजमान झाली आणि सकल संतांचं हृदय भक्तीने गदगदित होऊ लागलं. आनंदाने सकल संत डोलू लागले. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भलेही निर्धन असले, कान उंच करून ऐका, ज्यांच्या हृदयात केवळ भक्तीचंच वास्तव्य आहे ते वरवर दृष्ट्या निर्धन जरी ते वाटत असले तरी खरे धनवान तेच आहे. वरवरच्या धनाला काय किंमत आहे? खरी संपत्ती तीच आहे की ज्यांच्या अंतःकरणात भगवंताविषयी भक्ती जागी आहे. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो राधा श्री राधा श्री राधा. श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री
श्री राधा श्री राधा. ज्यांच्या हृदयात भक्तीचं निरंतर वास्तव्य आहे, वरवर दृष्ट्या ते निर्धन जरी वाटत असले तर खऱ्या अर्थाने धन्य तेच आहेत. पुढे जाऊन सुतजी बोलतात, आपल्या भक्तांच्या चित्तातील अलौकिक भक्ती पाहून भक्तवत्सल भगवान आपले स्थान सोडून तेथे आले. त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून दिसत होती. पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचं अंग श्यामवर्णाचे दिसत होते. त्यांनी पितांबर परिधारण केला होता. कमरेभोवती मेखला शोभत होती. मस्तकावर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती. ते त्रिभंगी मुद्रेमध्ये सुंदर दिसत होते. वक्षस्थळावर कौस्तुभमणी चमकत होता. संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावला होता. त्यांनी जणू कोट्यावधी कामदेवांचे सौंदर्य धारण केले होते. ते म्हणजे परमानंदाची चैतन्यमय मुसच होते. अशा ठिकाणी मनमोहन मुरलीधर आपल्या भक्तांच्या निर्मळ हृदयात प्रविष्ट झाले. प्रेम से बोलो राधे राधे. ज्या ठिकाणी सनकादिक ऋषी नारदासह कथा करत होते, अशा ठिकाणी वैकुंठात वास्तव्य करणारे बुद्धवादी हजारो महात्मे गुप्त रूपाने कथा ऐकण्यासाठी तेथे आले होते. तेव्हा जयघोष होऊ लागला. भक्ती रसाचा अद्भुत प्रवाह वाहू लागला. गुलाल बुक्का फुलांचा वर्षाव आणि शंखनादही होऊ लागला. शंखनाद झाला. त्या सभेत बसलेल्या लोकांची आपला देह घरदार आणि अंतःकरणाची जाणीव नाहीशी झाली. ते असे तन्मय झालेले पाहून नारद मुनी म्हणू लागले, मुनिगण हो, सप्ताह श्रवणाचा एक अलौकिक महिमा मी पाहत आहे. या ठिकाणी आलेले मूर्ख असतील, धूर्त असतील, विक्षिप्त असतील, पशुपक्षी असतील, या सर्वांचे पाप नाहीसे झाले याचा अनुभव मला आज प्रत्यक्षात येत आहे. आणि म्हणून या कलियुगात चित्तशुद्धीसाठी मृत्यू लोकातील पाप संचय नाहीसा करणारे दुसरे तिसरे कोणतेही साधन नसून केवळ आणि केवळ श्रीमद भागवत कथा हेच एक साधन आहे. प्रेम से बोलो राधे राधे राधे. या कथेच्या श्रवणाने काय होतं, कालही आपण पाहिलं की अनंत जन्मातील पापांचा काय होतो, नाश होतो. या कलुषित कलिकालामध्ये हजारो जन्मातील पापाची निवृत्ती करणार एकमेव साधन कोणतं असेल तर ते केवळ आणि केवळ श्रीमद भागवत कथा आहे. त्यावेळी नारदादिकांनी विचारलं की महाराज, या श्रीमद भागवताच्या कथेच्या श्रवणाने कुणाकुणांचा उद्धार होतो? त्यावेळी सनकादिक ऋषी सांगू लागले, जे लोक नेहमी पापकर्म करतात, नेहमी दुराचरणात तत्पर असतात, वाम मार्गाने जीवन जगतात, क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात, कपटी असतात, कामातुर असतात, असे सर्वजण या कलियुगात सप्ताह यज्ञाने काय होतात, पवित्र होतात. कितीही वाईट मनुष्य असू देत, कितीही पापकर्म करणारा असू देत, त्याच्या जीवनात श्रीमद भागवताचा सप्ताह विधी जर घडला, श्रवण जर घडलं, तर त्याच्या जीवनातील पाप निवृत्त झाल्याशिवाय राहत नाही. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर पुराणातील हजारो वर्षापूर्वीचे चरित्र सांगत असताना भागवत महात्म्यामध्ये आत्मदेव ब्राह्मणाची कथा या ठिकाणी आपल्याला प्रतिपादन करून सनकादिकांनी सांगितली. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तीरी एक उत्तम शहर वसत होतं. तुंगभद्रा या दोन नद्या आहेत, एक तुंग आणि एक भद्रा. तुंगा एक आहे, भद्रा एक आहे. ज्या ठिकाणी दोन्हीचा संगम झाला ते स्थान कर्नाटकात आहे. भद्रा शब्दाचा अर्थ होतो कल्याणकारी आणि तुंग शब्दाचा अर्थ होतो अधिक श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ.
किंवा आपण तसंही म्हणतो उत्तुंग म्हणजे उंच उंच. सकल मानव जातीच्या कल्याणासाठी सर्वात उंच साधना ती कोण आहे तर तुंगभद्रा आहे. या तुंगभद्रा नदीच्या काठावर एक उत्तम शहर वसलेले होते. तेथे सर्व वर्णाचे लोक आपापल्या धर्माचे आचरण, सत्यवर्तन आणि सत्कर्म यात तत्पर असत. त्याच नगरात सर्व वेदांचा जाणकार, श्रौत आणि स्मार्त कर्म करण्यात प्रावीण्य मिळविलेला श्रेष्ठ ब्राह्मण आत्मदेव हाही त्या नगरात राहत होता. त्याचं वर्णन जर करायचं झालं तर जणू दुसरा सूर्यच आहे एवढा तेजस्वी तो ब्राह्मण होता. श्रौत आणि स्मार्त. श्रौत म्हणजे काय? श्रौत कर्म करणारा म्हणजे शास्त्रविहित कर्म करणारा, आणि स्मार्त कर्म करणारा म्हणजे पुराण विहित कर्म करणारा. असा दोन्हीही कर्मात निष्णात असणारा आत्मदेव ब्राह्मण तेजस्वी होता. तो धनवान होता, पौरोहित्य करत होता. त्याची पत्नी, तिचं नाव धुंदुली होतं. कुलीन घरातील असूनही कुविचार करणारी होती, नेहमी गडबड करणारी होती. सुंदर होती हे खरं, पण लोकनिंदा करत असताना तिला फार आनंद व्हायचा. स्वभावाने ती क्रूर होती. नेहमी काही ना काही कुणाविषयी बडबड बडबड करत असायची. ग्रहकृत्यात ती निपुण होती, पण तिचा अजून एक दोष होता, कंजूस होती. कंजूस, कुणालाही काही देत नव्हती, अशा क्रूर स्वभावाची ती होती. या प्रकारे ब्राह्मण जोडपे प्रेमाने आपल्या संसारात रममान झाले होते. त्यांच्याजवळ धन आणि भोग भरपूर प्रमाणात होते. विलासाची सर्व सामुग्री भरपूर होती, परंतु त्या वैभवात त्यांना सुख मिळत नव्हते. याचं एकमेव कारण होतं, सर्व संपत्ती असूनही पोटी संतान नाही, मुलगाही नाही, मुलगीही नाही, काहीही नसल्यामुळे अनेक रीतीने दान धर्म करण्याचा प्रयत्न केला. दान धर्मामध्ये अर्धी संपत्तीही त्यांनी खर्च केली, पण तरी देखील त्याचा काही परिणाम होताना त्यांना दिसेना. काय करावं काही कळेना. जो जे सांगेल तो ते प्रयत्न ते सर्व करत होती. आपण नेहमी व्यवहारात जीवन जगत असताना जगतो. एखाद्याचं लग्न होऊन 2-4 वर्ष जर झाली आणि त्याला जर मुलबाळ काही झालं नसेल तर त्याच्या अडचणीपेक्षा गावातल्या लोकांना त्याचा जास्त त्रास होतो. आणि हे पुरुष मंडळींपेक्षा माता वर्गात जास्त झाले. प्रेम से बोलो. एखाद्या लग्नात कुठेतरी भेट झाली, हिला माहितीच असतं की हिच्या सुनेला अजून मुलबाळ झालेलं नाही, तरी तिथे जाऊन विचारणार, रंगूबाई अगं 2-4 वर्ष झाली, तुझ्या मुलाला काय आहे की नाही? तुला काय पंचायती करायच्या, तिला आहे की नाही? हिला सगळं माहिती असते, पण विनाकारण काहीतरी खोडी काढा. असं वेळोवेळी आपल्याला सगळ्यांना हे पाहायला मिळतं. त्याने खूप प्रयत्न केले, सर्व प्रकारचे प्रयत्न केले. हल्लीच्या भाषेत गुजरातच्या अम्माकडे देखील जाऊन आले म्हणे. गुजरातची अम्मा माहिती, सागर महाराज. पूर्वी गुजरातमध्ये भावनगरला एक अम्मा होत्या. अम्मा, ज्या स्त्रियांना मुलबाळ होत नाही ना, त्या स्त्रिया त्या अम्माकडे गेल्यानंतर त्या अम्मांनी त्या स्त्रियांच्या पोटावरून हात फिरवल्यानंतर त्यांना मुलं बाळ होत होती, अशी धारणा होती लोकांची. आपण कलियुगात जीवन जगत असताना देखील अशा अंधश्रद्धेच्या पाठीमागे धावतो, ही खरी शोकांतिक आहे सज्जनांनो. जर पोटावर हात फिरवून जर गर्भधारणा होत असती तर पती करण्याची गरजच पडली नसती. प्रेम से बोलो. तरी का करणे लागे, काय सुरत. हा, नवसे कन्या पुत्र होती,
तरी का करणे लागे पती. सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून झाले पण काही यश मिळत नव्हतं. एके दिवशी चिंताक्रांत झाला. सर्व लोक त्याला चिडवायचे. त्याची अशी अवस्था होती. संपत्ती भरपूर आहे, सुखही भरपूर आहे, सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे, पोटी संतान नाही याचं दुःख त्याला होतं. अजून त्याच्या जीवनात असं व्हायचं, एखादा वृक्ष जर त्याने लावला तर तो वृक्षही निस्तेज व्हायचा आणि जरी तो वाढत असला तरी त्याला फुलं येत नव्हती, फळं येत नव्हती. त्याच्याकडे एक गाय होती. ती गाय देखील बराच काल तिला देखील काही बछडं वगैरे होत नव्हतं, तिचीही गर्भधारणा होत नव्हती. अशा काळात गावातील लोक त्यांना हिनवायची, चिडवायची. काय करावं, काय करावं, काय करावं आत्मदेवाला कळेना. चिंताक्रांत अवस्थेत असताना अरण्यात गेला आणि मनोमन विचार करू लागला, या लोकनिंदेला सामोरं जाण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. गंगेच्या काठावर गेला, पाणी पिला, चिंताक्रांत अवस्थेत बसला, विचार करू लागला, कोण मला या दुःखातून सोडविल, कोण मला या दुःखातून सोडविल. अशा चिंताक्रांत अवस्थेत बसलेला असताना आगंतुकपणे एक संन्यासी महाराज समोरून येताना दिसले. संन्याशाने विचार केला, अरे एवढ्या निर्जन अरण्यात कोण भगवत भक्त बसलाय, कोण साधना करतोय. संन्याशांना असं वाटलं, अरे आजच्या काळातही भगवंतावर विशेष प्रेम करणारी माणसं अजूनही पाहायला मिळतात. संन्याशाला आनंद झाला, कोण साधना करतोय. आणि म्हणून संन्यासी महाराज त्याच्या दिशेने घाईघाईने आले. संन्यासी महाराज येताना पाहताच याने साष्टांग दंडवत संन्यासी महाराजांना घातला आणि त्यांच्या समोर उभे राहून मोठमोठ्याने सुस्कारे टाकू लागला, हंबरडा फोडू लागला. संन्यासी महाराज विचार करू लागले, अरे बाबा, एवढ्या निर्जन अरण्यात तू राहतोय, तुझ्या दुःखाचं कारण काय आहे, कृपा करून तू मला सांग. त्यांना असं वाटलं, देव भेटावा म्हणून हा सर्व घरादाराचा त्याग करून अरण्यात येऊन साधना करतोय आणि भगवंताची भेट कधी होईल असं मला तो विचारेल, असं संन्यासी महाराजांना वाटलं. दुःखाचं कारण तुम्हाला काय असेल ते सांग, असं म्हटल्यानंतर ब्राह्मणाने बोलायला सुरुवात केली. यती महाराज, मी आपल्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापामुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे वर्णन कसं करू हे मला कळत नाही. माझे पितर, मी जे तर्पण श्राद्ध तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त शुष्कार्यांनी गरम होते आणि तेच पाणी माझ्या पितरांना प्यावे लागते. मी अखंड चिंतेत असल्यामुळे जे जे काही मी कर्म करेल ते सर्व कर्म यथायोग्य होत नाही. खऱ्या अर्थाने चिंता वेगळी सांगायची होती आणि सुरुवात सांगायला वेगळी केली. आपली गंमत अशीच बरं का, ताकाला जायचं आणि इकडे म्हणपाट आहे ना, ताकाला जायचं, पुढे काय गाडग लपवायचं. प्रेम से बोलो राधे राधे. गेलीच ना ताकाला तर सरळ पुढे जाऊन मला बाई शिभर ताक दे असं म्हणायचं ना, पण तसं नाही. आपल्याला द्राविडी प्राणायाम करण्याची काय आहे सवय आहे. गेली गाडग घेऊन शेजारीच्या घरी, बापरे अजून 2 नवीन म्हशी आणल्यात की काय तुम्ही? हो, इथे चांगल्या भेटत नव्हत्या, थेट पंजाबवरून जाऊन आणल्या. हल्ली शेतकऱ्यांच्या डोक्यात फॅड आहे बरं. 2-2 लाखांच्या म्हशी घेऊन येतात. त्या म्हशीत कवर डोकं गुंतून ठेवतात मला काही कळत नाही. दूध भरपूर जात असेल म्हणे. हो जात ना म्हणे. मग घरी ठेवत नाही का? हो ठेवतो ना, घरीही ठेवतो. म्हणे काय करता मग एवढ्या दुधाचं? काय नाही, दररोज वापरातून उरलं की त्याचं दही दूध करतो. म्हणे मग दही दुधाचं काय करता? घुसळण करतो. त्याचं तूप निघतं ते व्यवस्थित ठेवतो
आणि म्हणे मग उरलेल्या ताकाचं वगैरे काय करतात? काय सांगायचं म्हणे, ही माणसं तूप खायला तयार नाही, ताक कधी खाणार? यांना पैसे कमवण्याच्या नादात जेवण करायला देखील वेळ नाही. भास्कर भाऊ, मी असं म्हणेल, ज्या माणसाला जेवायलाही वेळ नाही ना, त्याने जीवन जगूच नाही. प्रेम से बोलो. माणसाचा सर्व आटापिटा हा केवळ आणि केवळ कशासाठी आहे? इतभर पोटासाठी. बरोबर आहे ना? पण केवळ पैशांच्या मागे धावत असताना माणूस हे सुद्धा विसरून गेलाय की आपल्याला पोटभर जेवताही येत नाही. ही दुरावस्था आपली. म्हणे माणसं केवळ पैशांच्या मागे धावतात, त्यांना जेवायलाही वेळ नाही, तूप कधी खात नाही, तर हे ताक पाण्याचा पचका कोण खाणार? म्हणे मग काय करता तुम्ही? देतो फेकून. म्हणे अहो, फेकून देण्यापेक्षा याला त्याला देत जा ना. म्हणे अहो, ते घ्यायला तरी कोण तयार आहे? मी आहे ना तयार. बरं घेशील कशात? म्हणे हे काय गाड आणलं, द्या याच्यात. हे मी दृष्टांतातलं सांगतो, नाही कळालं तुम्हाला? अरे आपलं हे चाललंय, जातो ताकाला गाडग लपवतो. याच रीतीने आत्मदेव ब्राह्मण देखील स्वतःची खरी चिंता साधू महात्म्यांच्या समोर प्रकट करत असण्यापेक्षा अगोदर दुसरं सांगू लागला. महाराज, मी अखंड चिंतेत असल्या कारणाने जे जे काही मी कर्म करेल ते सर्व यथायोग्य होत नाही. मी इतरांना दान देण्याचाही प्रयत्न करतो, पण कोणी ब्राह्मण मंडळी माझ्याकडून दान घ्यायला तयार नाही. मी समाज सेवाही करण्याचा प्रयत्न करतो, पण कोणी मला त्यातून चांगलं कोणी म्हणायला तयार नाही. मी लोकाभिमुख दिव्य कार्य करण्याचा प्रयत्न करतो, तरी देखील लोक माझ्याविषयी कलुषित मतच घेऊन समोर येतात. काय करावं मला काही कळत नाही. ही मोठी चिंता माझ्या जीवनात आहे. अजून काय चिंता आहे तर महाराज, माझ्याकडे एक गावरान गाय आहे. त्या गायीला खूप दिवस झाले पण अजून एकही बछड झालं नाही हो. काय करावं मला काही कळत नाही. याच रीतीने माझ्या घरात प्रांगणात मी जे जे काही वृक्ष लावलेत, साधं तुळशीचं रोपट आहे महाराज, ते देखील टवटवीत नाही, ते देखील सुकलेलं आहे. इतर जे काही फुलांची झाडं लावलीत त्यांना देखील फुलं यायला तयार नाही. फळांची झाडं लावली, त्यालाही फळं यायला तयार नाही. आणि या सर्वांच्या पलीकडे संन्यासी महाराज, माझ्या जीवनाचा जर विचार केला तर प्रापंचिक अनुकूलता काय असते ती माझ्या जीवनात परिपूर्ण आहे, ओतप्रोत आहे. माझी भार्या कांता अत्यंत सुंदर तरुण देखणी आहे, संपत्ती भरपूर आहे, प्रापंचिक सुख अनुकूल आहे. पण माझी पत्नी देखील, तिला देखील मूलबाळ काही होत नाही. येथे खरी अडचण आहे. सांगायचं हेच होतं. याला म्हणतात ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं. महाराज, बरेच वर्ष झाली लग्न होऊन पण पोटी संतान नाही, याचं मोठं दुःख आहे. काय करावं मला काही कळत नाही. कृपा करून तुम्ही संन्यासी महाराज आहात, मला पुत्र कशाने प्राप्त होईल असा उपदेश तुम्ही करा. संन्यासीने मनात विचार केला. लांबून तर पाहिलं तर हा अरण्यात एकांतात बसलेला मोठा साधनानिष्ठ साधक वाटत होता. जवळ येऊन पाहिलं तर वेगळंच दिसलं. बऱ्याचदा अशी गंमत होते, लांबून पाहताना आपल्याला सगळं वेगळं दिसतं, पण प्रत्यक्षात जवळ आल्यानंतर वेगळंच अनुभवायला लागलं. प्रेम से बोलो. संत प्रसन्न झाल्यानंतर काय आपण त्यांच्या चरणाकडे मागणी केली पाहिजे महाराज? काय आपण त्यांच्याकडे मागितलं पाहिजे? काय प्रार्थना केली पाहिजे? कायम्या उद्धार पावे. कानूनच करू नये का? परमार्थाला साध्य न बनवता परमार्थाचं साधन बनवून प्रापंचिक सुख सोयीलाच साध्य बनवतात आणि त्याचा परिणाम अखंड दुःखाला त्यांना सामोरे जावं लागतं. प्रेम से बोलो. राधे राधे. संतांच्या जवळ गेल्यानंतर प्रार्थना केली पाहिजे महाराज, कैमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, किंवा पुसावेसी हेची वाटे,
जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील कै ऐसी दशा येईल माझे देऊ शकत नसले तर तुम्ही संन्याशी कशाचे? बघा, याला म्हणतात चोराच्या, नाशिक जिल्ह्यात आहे ना म्हणी, चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजे बिचारा तो सद्गृहस्थ सज्जन संन्यासी महात्मा याला चौकशी करण्याकरता आला, विचारपूस करण्याकरता आला. याने त्यांची चौकशी करायची सोडून याच सर्व गंडंतर त्याच्या गळ्यात घाल आणि वरून म्हणे तुम्ही जर संन्यासी असाल तर तुम्ही मला पुत्र प्राप्ती करून दिली पाहिजे आणि ते जर तुम्ही करून देत नसाल, देऊ शकत नसाल तर तुम्ही कशाचे संन्यासी म्हणे. त्याने विचार केला, भाऊ तुझ्यासारख्यांना मुलं बाळ होण्यासाठीच आम्ही घरदार सोडून फिरतोय. प्रश्न विचारावा कोणाला, काय विचारावं, मोठ्या गमती असतात. पण अशी माणसं कधी कधी बऱ्याच वेळेला आमच्या सारख्यांच्या पाट्याला पुंजलेली असतात. काय विचारावं त्यांना कळत नाही. संन्यासी महाराज त्याला समजून सांगू लागले, ब्राह्मणा, अरे तू विद्वत रत्न आहेस, श्रौत कर्म स्मार्त कर्म करण्यात निपुण आहेस, अगदी तेजस्वी तू आहेस, तुझी सर्व अनुकूलता तुझ्याकडे आहे आणि भगवंताने जर तुला पुत्र प्राप्ती दिलेली नसेल तर खऱ्या अर्थाने तू भाग्यवानच आहेस. संन्यासी महाराज त्याला पटवून देतात, अनेक पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही ऐकायला तयार नाही. संन्यासी हे त्रिकालदर्शी होते. त्यांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, कपाळाकडे पाहिलं आणि सांगितलं, हे विप्रवर्या, तुला याच जन्मात नाही तर पुढील 7ही जन्मात पुत्र प्राप्ती होऊ शकत नाही. हे संन्याशांचे वाक्य ऐकल्यानंतर तर त्याच्या अंतःकरणात वनवाद पेटला. महाराज धाय मोकलून रडू लागला, मोठमोठ्याने आक्रोश करू लागला. संन्यासी महाराज, मी तुम्हाला या जन्मात, महाराजांनी नाना प्रकाराने आत्मदेवाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तू नामसंकीर्तन कर, संन्यास अवस्था स्वीकार, संन्यासामध्ये अखंड आनंद आहे. या ग्रहस्थाचा तू त्याग कर, अखंड आनंद उपभोगता येईल. माझ्या समवेत तू वनात चाल. पण आत्मदेव काही केले ऐकायला तयार नाही. त्यांच्या चरणावर ओक्साबोक्षी रडू लागला आणि तुम्ही मला जर पुत्र प्राप्ती करून देत नसाल तर मी आत्ताची आत्ता प्राणत्याग करीन, असं ओरडून सांगू लागला. अशा वेळी संन्यासी महाराजांना त्याची कीव आली. मूर्खाला उपदेश पचत नसतो, आहे ना. सर्पास दुग्धपान करू नये. पालथ्या गाड्यावर पाणी घातल्यासारखी गोष्ट झाली असं संन्यासी महाराजांना वाटू लागलं. शेवटी त्याची दया आली. दोन्ही हाताला धरून त्याला उभं केलं आणि तू काही केलं आता ऐकणारच नाहीस. आपल्या काखेत असलेल्या झोळीत हात घातला, झोळीतून एक फळ काढलं आणि आत्मदेवाच्या हातात दिलं आणि सांगितलं, हे फळ घे आणि तुझ्या धर्मपत्नीला हे खायला दे. जर तिने हे फळ खाल्लं तर तिला निश्चित पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. येथे अंडरलाईन करायची बरं का, जर खाल्लं तरच. आणि हे करत असताना तिने अखंड वर्षभर सात्विकतेत जीवन व्यतीत करायचंय, एक भक्त व्रतस्थ राहायचंय, सदाचाराने जीवन जगायचंय, दान धर्म आपण करत राहायचंय. अशा रीतीने नियमही संन्यासी महाराजांनी सांगितला. आत्मदेवाला एवढा आनंद झाला, फळ हातात पडल्यानंतर परत साधूचं दर्शन घ्यायचं देखील विसरून गेला. प्रेम से बोलो राधे राधे. स्वार्थी जीवन माणसात, धनलोभी माणसाला जर धनाची पुंजी अचानक त्याच्या हाती आली ना आणि अपेक्षेपेक्षा जास्त धन जर त्याच्या हाती आलं ना तर त्याला मागचं पुढचं
दुसरं काहीही सुचत नाही, आठवत नाही. त्या आनंदाच्या भरात तो उड्या मारतो आणि पळायला सुरुवात करतो. याच रीतीने आत्मदेवाची गोष्ट झाली. साधू महाराजांनी फळ दिल्यानंतर धावतच पळत घरी गेला. आपल्या तरुण आणि सुंदर पत्नीला हाक मारू लागला. तिने विचार केला, काय भानगड आहे? आज कोणी मोठा यजमान प्रसन्न झालाय की काय? आज कोणी मोठी दान दक्षिणा दिली की काय? आज स्वारी फारच खुश दिसते. काय कशाचा परिणाम आहे? सांगतो सांगतो म्हणे, ऐक, बस बस पटकन इकडे. धुंदुकारीने आत्मदेवाला बसायला आसन दिलं, प्यायला पाणी दिलं. आणि काय आहे तुम्ही एवढे आनंदित आहात? सांगा मला, काय एवढे घाईघाईत तुम्ही आलात आणि एवढे उल्हासात आहात? काय याचं कारण आहे? त्यावेळी आत्मदेव सांगू लागला, मी चिंताक्रांत अंतःकरणाने जंगलात गेलो होतो आणि आत्महत्या करावी असा विचार माझ्या मनात येत होता. कशा कारणाने? तर आपल्याला पुत्र प्राप्ती व्हावी या कारणाने. आगंतुकपणे मला एक संन्यासी महाराज भेटले. मी त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. मला असणारं सर्व दुःख त्यांच्या जवळ वदवलं, सांगितलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, संन्यासी महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी मला एक फळ दिलंय आणि हे फळ त्यांनी तुला खाण्यासाठी सांगितलंय. एकदा की तू हे फळ खाल्लं रे खाल्लं की निश्चित आपल्याला पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून आत्मदेवाने ते फळ आपल्या पत्नीच्या हातात दिलं आणि बाहेर निघून गेला. धुंदुलीने ते फळ हातात घेतल्यानंतर व्यतिरेकाने विचार करू लागली, हे फळ खाऊन जर मी गरोदर झाले, गर्भार राहिले तर अडचणी निर्माण होतील. एवढ्या काळात तिची एक मैत्रीण तिथे आली आणि मैत्रिणीला घडलेला वृत्तांत ती सांगू लागली. मैत्रीणही हिच्या सारख्याच विचाराची होती. मित्रत्व केव्हा सिद्ध होतं माहितीये का? समानशीले व्यसनेषु सक्षम. दोन गोष्टी एका विचाराच्या असाव्या लागतात, तेव्हाच माणसाचं काय होतं, मित्रत्व जोडल्या जात. पहा तुम्ही, आपल्या समवेत एखादा माणूस असेल आणि त्याला जर तंबाखू खाण्याची सवय असेल, आपण एखाद्या गावाला गेल्यानंतर काहीही न बोलता आपोआप तंबाखू खाणारा मित्र त्याच्या जवळ येतो आणि दोघेही आपलं देखत तंबाखू मळतात आणि खातात आणि सख्य जोडल्या जातात. कशाचा परिणाम? व्यसन एक आहे, व्यसन. आणि म्हणून सख्यत्व जोडण्यासाठी व्यसन एक असावं लागतं. याच रीतीची धुंदुलीची मैत्रीण होती. इथे धुंदुली शब्दाचा अर्थ होतो बरं का, बुद्धी. नेहमी कुतर्क करणारी. बुद्धीची व्याख्या करत असताना श्रीमद भगवद्गीतेत अशी केली, व्यवसायात्मिका बुद्धी. नेहमी चांगला वाईट विचार करत असते, तिचं नाव बुद्धी. आणि गंमत अशी आहे, मनाच्या सहकार्याने बुद्धी चांगला विचार करण्यापेक्षा वाईट चिंतन नेहमी करत असते. तिचं नाव धुंदुली. ही धुंदुली मैत्रिणीला सांगू लागली की माझे पतिदेव जंगलात गेल्यानंतर त्यांना एक संन्यासी महात्मा भेटले, त्यांनी हे फळ दिले आणि हे फळ खाल्ल्यानंतर मला पुत्र प्राप्ती होणार आहे असं त्यांनी सांगितलंय. काय करावं मला काही कळत नाही. जर मी हे फळ खाल्लं तर मी गरोदर राहील. गरोदर राहिल्यानंतर मी जे जे काही अन्न प्राशन करील ते अन्न व्यवस्थित पचन होणार नाही. मला सारखी मळमळ होईल, उलट्या होईल. इतर सर्व माझ्या मैत्रिणींचं मी नेहमी पाहतेच ना, जर गर्भधारणा झाली तर मला अन्न पचणार नाही, उलट्या होतील. जर अन्न पचन झालं नाही तर माझी तब्येत खराब होईल. जर तब्येत खराब झाली तर मी कृश होईल. अशा नाना प्रकाराने तर्क वितर्क करू लागली आणि आपल्या मैत्रिणीला सांगू लागली, जगात दोनच स्त्रिया धन्य आहेत, वंध्या वा विधवा नारी. काय सांगू लागली? जगात दोनच स्त्रिया धन्य आहेत. तुम्ही विचार करा या धुंदुलीचा.
ती आपल्या मैत्रिणीला सांगते की जगात 2 स्त्रिया धन्य आहेत. कोणत्या? एक जी वंध्या आहे, वंध्या म्हणजे जिला मुलबाळ नाही, ती निवांत सुखी असते. आणि दुसरी म्हणजे जिचा पती मेलेला आहे, वारलेला आहे, विधवा आहे, जिच्या डोक्याला कोणताच ताण नाही. अशा 2 स्त्रिया काय असतात म्हणे? सुखी असतात. आता ही सुबुद्धी आहे की दुर्बुद्धी आहे? आपणच विचार करा. प्रेम से बोलो राधे राधे. आपल्या मैत्रिणीला सांगू लागली, अगं जर मी गरोदर राहिले, हळूहळू गर्भ वाढत जाईल, मला खाली वागता येणार नाही, उठता येणार नाही, बसता येणार नाही, काम धंदा करता येणार नाही, मला काही सेवा करता येणार नाही. आणि अशा काळात 9 महिने झाल्यानंतर माझं शरीर अगदी जड पडेल. आणि अशा काळात अकस्मात जर चोरट्यांचा दरोडा गावावर पडला तर जी चांगली माणसं आहेत म्हणे ती सगळी पळून जातील. हे धुंदुलीच चालू नाही बरं, हे आपलं चालू आहे. सगळी चांगली लोक पळून जातील, मला पळताही येणार नाही. मी अशी अडलेली बाई म्हणे कशी पाळणार, काय करावं मला काही कळत नाही. छे छे म्हणे बाई, मी हे फळ खाणार नाही. मैत्रीण निघून गेल्यानंतर काही दिवसांनी तिची बहीण आली. घडलेला समाचार बहिणीलाही सांगू लागली की अगं असं झालं म्हणे, एक संन्यासी महाराज भेटले, प्रसन्न झाले आणि त्यांनी पतिदेवांना हे फळ दिलंय आणि हे फळ जर मी खाल्लं तर निश्चित मला पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण काय करावं मला काही कळत नाही. या सर्व अडचणी मला भोगाव्या लागतील, या सर्व अडचणींना मला सामोरं जावं लागेल आणि म्हणून हे फळ खाण्याची माझी इच्छा नाही. तिची बहीणही तिचा स्वार्थ घेऊनच तिच्याकडे आलेली होती. बहिणीने सांगितलं, हे बघ, तुला हे कुठलेही कष्ट नको आहेत, पुत्रप्राप्ती तर हवी, पण तुला गरोदरपणाचं गर्भारपणाचं कोणतंही ओझं वागवायची इच्छा नाही. माणसाची गंमत अशी आहे बरं का, माणूस कोणत्याही प्रकारचं पुण्य करायला तयार नाही. कानूनच करू नये का, माणूस पुण्य करायला तयार नाही, पण त्याच्या मोबदल्यात मिळणारं फळ मात्र माणसाला हवं असतं. याच्या व्यतिरेकाने बोलायचं झालं तर माणूस जीवनात पाप करायचं बंद करत नाही, पण पापाच्या द्वारा मिळणारा जो त्रास आहे, भोग आहे, त्याचा मात्र कंटाळा माणसाला आल्याशिवाय राहत नाही. मग जे कराल तेच भोगावं लागेल, जे पेराल तेच उगवेल ना सज्जनांनो. जर आपण पाप केलं तर त्याचा भोग आपल्याला भोगावाच लागेल, कारण मानवी देह आपल्याला याच्यासाठीच प्राप्त होतो. हजारो जन्मातील पाप पुण्य जे तुम्ही केलंय त्याचा भोग देण्यासाठीच भगवान तुम्हाला मानवी जन्माला पाठवतो, देहाला पाठवतो. याचं उत्तर नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय. केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपजले ऐसे किती, उपजले
राहणार नाही. माणसाला पुण्य करण्याचा कंटाळा येतो, पण त्या पुण्याईच्या द्वारा प्राप्त होणार जे सुख आहे, आनंद आहे, ते मात्र माणसाला पाहिजे. ही धुंदुलीची ही अशीच अवस्था आहे. कोणत्याही प्रकारचे कष्ट तिला सहन करायचे नाहीत, पण पुत्र प्राप्ती तर झाली पाहिजे. कशी होणार बोला? प्रेम से बोलो राधे राधे. हा सर्व विचार तिने आपल्या बहिणीला सांगितला. बहीणही तिचा स्वार्थ साधण्याकरता त्या ठिकाणी आली होती. बहिणीने तिला एक सूचना केली. हे बघ म्हणे धुंदुली, तुझ्या कुटुंबाचा जर विचार केला तर तुझ्याकडे अमाप संपत्ती आहे, प्रापंचिक अनुकूलता सर्व तुझ्याकडे आहे, पण खायला कोणी नाही. आणि माझा जर विचार केला तर घरात खायला धान्यही नाही, भाकरीचा तुकडाही नाही, तरी आतापर्यंत 6 लेकरं झालेत म्हणे. देवाची गंमतही अशी वर का सज्जनांनो, ज्याच्याकडे दात आहेत ना त्याला खायला मिळत नाही, आणि ज्याच्याकडे खायला आहे ना त्याच्याकडे दात नाही. म्हणून माणसाने जोपर्यंत चांगले दात आहेत तोपर्यंत खाऊन घ्या. तात्पर्य कळालं का तुम्हाला? खाऊन म्हणजे ह्या खाण्याकडे लक्ष देऊ नका. जोपर्यंत हा मानवी देह धष्टपुष्ट आहे, साधना करण्यासाठी युक्त आहे, तोपर्यंत आपण पाहिजे ते प्राप्त करून घेण्याची दिव्य शक्ती भगवंताने या मानवी देहात आपल्याला दिली आहे. प्रेम से बोलो. हे शरीर नासका कुसका जरी असलं सज्जनांनो, तरी या विनाशी शरीराच्या द्वारा अविनाशी तत्व प्राप्त करून घेण्याची दिव्य शक्ती भगवंताने मानवी देहात आपल्याला दिली. बोला जय हो. एकदा बाबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तुम्ही सर्वजणच आता 1-1.5 तासापासून बसून कंटाळलेले आहात. तुम्ही सर्वांनी आता गुरुवरे बाबांनी प्रमाण सांगितलंय, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. या मानवी देहाची गंमत तुम्हाला सांगतो सज्जनांनो. हे शरीर विनाशी जरी असलं तरी अविनाशी तत्व प्राप्त करून घेण्याची दिव्य शक्ती भगवंताने आपल्याला या देहात दिली. महाराज बोलतात ना नाटात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या मानवी देहाच्या द्वारा शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले. पुढे अंडरलाईन करण्याची जागा आहे, अधोरेखित करण्याची जागा आहे. काय? शरीरे साध्य होय केले. या मानवी देहाने आपण प्रापंचिक सुख उपलब्ध करू नवल नाही महाराज. देवाची होईन म्हणती ते होती, एवढी शक्ती आणि सामर्थ्य भगवंताने या मानवी देहात आपल्याला दिले. आणि या शरीराच्या द्वारा आपण भगवत प्राप्तीच्या दिशेने दिवसेंदिवस मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे. कारण या शरीराच्या द्वारा आपण हजारो जन्मांना जन्म देऊ शकतो आणि हजारो जन्मांचा अंत करू शकतो. विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात, तैसे येणे शरीरे शरीराये सरे, किंबहुना झारे चिरापडे, किंबहुना एर झारे चिरापडे. हजारो जन्मातील जी एरझार आपली चालली आहे ना, ती या शरीराच्या द्वारा कुंठित करण्याची शक्ती सामर्थ्य भगवंताने आपल्याला दिलंय. आणि म्हणून बाबांनी प्रमाण दिलंय, तुम्ही सगळे बसून बसून कंटाळलेले आहात,
सर्वांनी उभं राहायचंय, हात वर करायचे आणि मोठ्या प्रेमाने संकीर्तन करायचे. हे करत असताना डोळे झाकायचे, इतरांकडे लक्ष द्यायचं नाही. हे मी तुमच्यासाठी सांगतोय बरं. इतरांकडे लक्ष द्यायचं नाही, डोळे झाकून घ्यायचे, हात उंच करायचे. मोठ्या प्रेमाने आपण भगवंतासाठी नाचतोय ही दिव्य भावना आपल्या अंतःकरणात ठेवायची. ज्या रीतीने या कथामृतात संकीर्तनात नाचत असताना भक्तीचे देखील ज्ञान वैराग्य क्षीण झालेले पुत्र तरुण अवस्था त्यांना प्राप्त झाली. परीक्षितचा देखील उद्धार झाला. या रीतीने भगवान एक ना एक दिवस आमचा देखील तू उद्धार कर, आमच्या देखील जीवनात भक्ती ज्ञान वैराग्य वृद्धिंगत होत राहो अशी मनोमन आपण सर्वांनी प्रार्थना करायची आणि स्वतःच्या छंदात आपण सर्वांनी ठुमका लावायचाय, नाचायचंय, सर्वांनी उभं राहायचंय. आपण सर्व मिळून संकीर्तन करणार आहोत. बोला गोविंद गोविंद गाई गोविंद गोविंद हरी कृष्ण गोपाल गाई
बसा. या ठिकाणी आपण कथेत धुंदुलीचा विचार करत होतो. धुंदुलीकडे तिची बहीण आली आणि बहीण सांगू लागली, धुंदुली, तुझ्या संपत्तीचा विचार जर आपण केला तर एवढी अमाप संपत्ती तुझ्याकडे असताना देखील खाण्यासाठी कुणी नाही. आणि माझा जर तू विचार केला तर माझ्या घरी भाकरीचा तुकडाही नसताना आतापर्यंत 6 लेकरं झाली. आणि परत याच्या पुढेही मी आता गर्भार आहे, गरोदर आहे. काय करावं मला काही कळत नाही. तुझ्या दुःखाचा विचार केला आणि माझ्या दुःखाचा जर विचार केला तर आपण एक सुवर्ण मध्य यात काढू शकतो. म्हणे काय सुवर्ण मध्य काढायचं? म्हणे काही नाही, तुला देखील पुत्रप्राप्ती पाहिजे, पण तुला कोणत्याही प्रकारचा त्रास नकोय, कष्ट नकोय, दुःख नकोय. पुत्रप्राप्ती तर झाली पाहिजे. आणि माझी अशी अवस्था आहे की मी गरोदर आहे, गर्भार आहे, पण त्या लेकराला काय खाऊ घालू ही समस्या माझ्या पुढे आहे. म्हणे मग काही नाही, तू आजपासून एक नाटक कर. कोणतं नाटक कर? म्हणे गर्भधारणा तुला झाली असं नाटक कर आणि दिवसेंदिवस पोटाशी कापड गुंडाळत राहा. जसं जसं दिवस भरत जातील, काही दिवसानंतर मलाही मुलगा होईल, तो मुलगा मी तुला देईल. याच्या मोबदल्यात तू माझ्या पतीला, धन्याला थोडेसे पैसे दे, कारण तो धनाचा काय आहे, लालसी आहे, लोभी आहे. याच्या मोबदल्यात तो माझं लेकरू तुला देईल. आणि पैसे दिल्याच्या कारणाने ही बातमी कुणाला कळणारही नाही. असा त्या दोघीत काय झाला, निर्णय झाला, विचार झाला. दिवसामागून दिवस जाऊ लागले. इकडे धुंदुलीने आपल्या पतीला सांगितलंय की गर्भार मी आहे, गरोदर राहिलेत, गर्भधारणा झाली, ऋषींचं फल मला मिळाले. आणि बहिणीने तिला सांगितलं होतं, हे फळ जे तुला तुझ्या पतीने दिलंय, याची परीक्षा जर तुला घ्यायची असेल तर तुझ्या दारात असणारी गाय, त्या गायीला तू हे फळ देऊन बघ, बघूयात आपण पुत्र होतो की नाही. आणि त्याच रीतीने धुंदुलीने ते फळ गायी पुढे टाकलं. गायीने ते फळ खाल्लं आणि गायी देखील गरोदर राहिली. दिवसामागून दिवस जाऊ लागले. दोघेही बाळंतपणा करता माहेरात गेल्या. दिवस जवळ आला. ज्या दिवशी धुंदुलीच्या बहिणीला पुत्र झाला, त्या दिवशी धुंदुलीने देखील आपल्या पोटची सर्व कापडं काढून टाकली. धुंदुलीच्या बहिणीने ते लेकरू धुंदुलीकडे आणून दिलं आणि सर्वत्र समाचार पसरला, धुंदुलीला मुलगा झाला, धुंदुलीला मुलगा झाला. आनंद सर्वत्र पसरला. हो नाही करता बातमी आत्मदेवाच्या कानापर्यंत जाते. आत्मदेवाला खूप आनंद होतो. प्रसन्न मुद्रेने तो दान धर्म करू लागतो, जल्लोष करू लागतो, उत्सव साजरे करू लागतो. या रीतीने याच धुंदुकारीच्या जन्माच्या नंतर काही दिवसातच आत्मदेव ब्राह्मणाकडे असणाऱ्या गायीला देखील पुत्र प्राप्ती झाली, मुलगा प्राप्त झाला. आणि त्याचे कान हे गायीच्या कानासारखे होते. शरीर मानवी काय होतं, पण कान मात्र गायीच्या कानासारखे होते. तुम्ही म्हणाल महाराज, गायीला कुठे पुत्र होत असतो का? गायीला तर वासरू होत असतं, पुत्र होत नसतो. पण गायीने जे फळ खाल्लं होतं ते महात्म्याने दिलेलं होतं आणि ते फळ वासरू होण्यासाठी दिलेलं नसून पुत्र होण्यासाठी दिलेलं होतं. मग ते आईला हो अथवा गायीला होणार तर पुत्र प्राप्ती. प्रेम से बोलो राधे राधे. आणि म्हणून गायीला देखील पुत्र प्राप्ती झाली. धुंदुली आपल्या घरी आल्यानंतर बाळाचा
पुत्राचं नामकरण करण्याचा विधी सवळ आला. ब्राह्मण पुत्र असल्यामुळे नामकरण विधी होणार होता. आत्मदेवाने विचारलं की आपल्या पुत्राचं नाव काय ठेवायचं. त्यावेळी धुंदुलीने सांगितलं, माझं बाळ आहे, त्याचं नाव मीच ठेवणार. तो अधिकार माझा आहे, तुम्ही त्याचं नाव ठेवू शकत नाही. आणि म्हणून धुंदुलीने आपल्या बहिणीचा जो मुलगा आणला होता त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. धुंदुकारी नित्य जो वासनांच्या अधीन असून धो धो करतोय ना, त्याचं नाव काय, धुंदुकारी. आणि इकडे जे गाईला लेकरू झालं होतं त्याचे कान गाईसारखे असल्यामुळे आत्मदेवाने त्या दुसऱ्या पुत्राचं नाव, जे गाईपासून झालं होतं त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. ज्याचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. हळूहळू दिवसामागून दिवस जाऊ लागले. दोघेही हळूहळू लहानचे मोठे होऊ लागले. तरुण अवस्थेला प्राप्त झाले. दोघांचा विचार जर करू गेलो तर अगदी तेज तिमिर यो हो विरुद्ध स्वभाव यो हो. गोकर्णाचा विचार जर केला तर महान विद्वान ज्ञानी तपस्वी ब्राह्मण गोकर्ण झाला. आणि धुंदुकारीचा जर आपण विचार करू गेलो तर याच्या सर्व विरोधात धुंदुकारी नको त्यांच्या संगतीत जाऊ लागला, नको ते कार्य करू लागला, नको त्या क्रियेत रत होऊ लागला, नको ती कामं करू लागला. धुंदुकारीची गोष्ट म्हणजे हळूहळू चोऱ्या करू लागला. कुत्राबरोबर घेऊन नको त्या ठिकाणी जाऊन चोऱ्या करू लागला, स्वैर वागू लागला, दारू पिऊ लागला, चोऱ्या करू लागला. अशी अवस्था त्याची झाली. इकडे गोकर्ण महान विद्वान झाला, पंडित झाला. आणि याच्या विरोधात धुंदुकारीचा विचार केला तर धुंदुकारी असाध्य सर्व असणारे पापकृत्य, त्या सर्व पापकृत्यांच्या अधीन गेला, वासनांच्या अधीन गेला. मदिरापान करू लागला. आणि त्या मदिरापान अवस्थेत येऊन आत्मदेवाकडे असणारी सर्व संपत्ती हिसकावून घेऊन नको तिकडे त्याचा अपव्यय करू लागला. नित्याने घरी येत असताना चोरी करून यायचा, मदिरापान करून यायचा आणि आई बापाला त्रास द्यायचा. आत्मदेवाची सर्व संपत्ती क्षीण झाली. मदिरापान अवस्थेत आल्यानंतर आत्मदेवाला फार वाईट वाटायचं. काय करावं काही कळेना. पहा, जाता जाता आपल्यातही बरेचसे धुंदुकारी असतात जे स्वैर जीवन जगतात. त्याने कुठेतरी या कथेच्या मंडपातून एक दिव्य संदेश आपल्यापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. हे व्यसनं असतात ना सज्जनांनो, ती फार वाईट असतात. सर्व दृष्टीने आपला नाश करण्यासाठी ही व्यसनं असतात. जी सुज्ञ माणसं असतात ना ती या व्यसनाच्या दिशेने पाऊल टाकत नाही, व्यसनाधीनतेकडे पदस्पर्श करत. क्या किया क्या किया क्या किया रे, हरि बोल. तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम को मोह दिया. अमृत छोड़ा पीता है शराब, भगवान के नाम को मोह दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया. जिसे पाना था उसको तो खो दिया, 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 जिसे पाना था उसको तो खो दिया.
क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. ब्राह्मण पुत्र असताना देखील घरात अखंड स्मार्त आणि श्रौत म्हणजे शास्त्रही उपलब्ध आहेत, पुराणही उपलब्ध आहे. दिव्य कुळात देखील जन्म घेऊनही नको त्याच्या मागे लागून, नको त्या दिशेने जाऊन आपल्या सर्व शरीराची हानी केली महाराज. वाटोळ केलं, जे करायला पाहिजे ते नाही केलं आणि जीवन व्यर्थ गमावलं महाराज. आणि म्हणून एका ठिकाणी व्यसनाधीन त्या माणसाला खूप सुंदर सांगितलंय महाराज. सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड दारूला. ओळखिया पुरा माणूस गेला, ओळखिया पुरा माणूस गेला, सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारू, सोड दारू, सोड दारू, सोड रे सोड, सोड दारूला, ओळखी आपुल्या माणुसकीला. पुढे सांगितलंय दारूच्या पायी किती तरी गेले जीवन व्यर्थ. सोड रे सोड, सोड दारूला, ओळखी आपुल्या माणुसकीला. म्हणून आपल्यातही असे बरेचसे धुंदुकारी असतात. या धुंदुकारीने या कथारूपी सत्संगाच्या द्वारा उद्बोध घेऊन आपल्यातील जे जे काही विकार आहेत, वाईट कर्म आहे, या सर्वांना बाजूला सारून शुद्ध आणि स्वच्छ जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धुंदुकारी नको ते क्रिया करू लागला, चोरी करू लागला, सर्वांचा द्वेष करू लागला, सर्वांच्या घराला आगी लावू लागला. आपण काल कथा विराम घेत असताना एक दिव्य संदेश सर्वांना देण्याचं काम केलं होतं आणि तो दिव्य संदेश होता, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. एखाद्याच्या जीवनामध्ये फूल म्हणून जर तुम्हाला सुगंध देता येत नसेल तर देऊ नका सज्जनांनो, हरकत नाही. पण इतरांच्या जीवनात बोचणारे काटे मात्र होऊन जीवन जगू नका. पुढे फार सुंदर सांगितलंय, एखाद्याला जर तुम्ही घर बांधून देऊ शकत नसाल हरकत नाही सज्जनांनो, पण गरिबांच्या झोपड्यांना आग लावण्याचं काम मात्र करू नका सज्जनांनो. ऐका, घर न किसी का बसा सके तो झोपड़ियां जला देना, मरहम पट्टी कर न सके तो कारण मत
देत होता. चांडाळाविषयी त्याला अत्यंत लोभ होता. हळूहळू हळूहळू करत असताना तो जार कर्म करणाऱ्या वेश्यांच्या नादी लागला. आणि एक वेश्या नाही तर दोन नाही तर अशा 5 प्रकारच्या वेश्या. तुम्ही म्हणाले या वेश्या कोणत्या? तर ऐका, कोणत्या वेश्या? 5 इंद्रियांचे जे 5 विषय आहेत कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशा 5 प्रकारच्या वेश्या आहेत. आणि या आपल्याला त्यांच्या जाळ्यात खेचल्याशिवाय राहत नाही. एका एका इंद्रियाच्या मागे गेल्याने माणसाची किती फजिती होते हे आपण नेहमी कीर्तन श्रवणाच्या द्वारा ऐकतच असतो. पण हा धुंदुकारी असा होता की तो 5ही इंद्रियांच्या अधीन गेला आणि अशा 5 वेश्येच्या नादी लागला. हळूहळू माता पितांना बुडवून यांच्याकडून सर्व धन घ्यायचं आणि वेश्येला नेऊन द्यायचं. वाईट कर्म करू लागला. काय करावं इकडे आत्मदेवाला कळेना. त्रस्त झाला आत्मदेव. एके दिवशी धुंदुकारी आला आणि आपल्या बापाला हाणमार केली धनासाठी. 1 रुपयाही आत्मदेवाकडे शिल्लक राहिला नाही. त्रस्त झालेला आत्मदेव वाईट वाटू लागलं. परत शोकाक्रांत झाला. मोठमोठ्याने रडू लागला. जो आत्मदेव पुत्र प्राप्ती करता चिंताक्रांत होता आणि आत्महत्या करण्याच्या उद्देशाने वनात गेला होता, तोच आत्मदेव परत पुत्र का झाला म्हणून चिंताक्रांत आहे. आणि हा पुत्र माझा उद्धार करील म्हणून आत्मत्याग करणारा आत्मदेव पुत्र झाला म्हणून आज प्राणत्याग करण्याच्या दिशेने वनाकडे निघाला. माणसाची आवड बदलते महाराज नेहमी. खूप आहे यात सांगण्यासारखं, वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि म्हणून श्रीमद भागवत कथा एवढी दिव्य आणि व्यापक आहे. पण मोजक्याच जरी कथा आपल्याला ऐकायला मिळाल्या आणि त्यातून दिव्य एक संदेश जरी आपल्याला प्राप्त झाला तरी आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेम से बोलो. याच्याही पुढे जाऊन हजारो संदेश प्राप्त करून जीवन तर निश्चितच सद्गतीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण या 7 दिवसाच्या कथेतील एक शब्द जरी आपण आपल्या जीवनात ध्यानात ठेवला, खुणगाठ करून ठेवला आणि या शब्दानुसार जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चित भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेम से बोलो. राधे राधे. आत्मदेव ब्राह्मण त्रस्त झाला. आज त्याच आत्मदेवाला वाटू लागलं नसती पुत्र प्राप्ती झाली तर बरं झालं असतं. संन्याशाची सर्व शब्द आत्मदेवाला आठवू लागली. त्यावेळी संन्यासी महाराज समजावून सांगत होते, अरे ज्यांना पुत्र झाले त्यांनी तरी आपल्या पितांना माता पित्यांना कुठे सुख दिले आणि तू तरी वेगळा कुठे आहेस. त्यावेळी संन्यासी महाराज सांगत होते, पुढील 7 जन्मातही तुला पुत्र प्राप्ती होऊ शकत नाही. पण आपण स्वार्थ साधण्याकरता साधूच्या तपश्चर्येच्या जोरावर पुत्र प्राप्ती करून घेतली. पण त्याचा हा परिणाम आता माझ्यावर ओढवलाय. आणि म्हणून माणसाने व्यावहारिक जीवन जगत असताना सुख येतात, दुःख येतात. जीवन त्याचंच नाव आहे ना सज्जनांनो. सांगू का, सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव. कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. कामापुरतं इतकंच घ्यायचंय. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव, कभी धूप तो कभी छाव. संसार म्हटल्यानंतर सज्जनांनो ऊन सावलीचा खेळ जीवनभर आपल्याला अनुभवावाच लागतो. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा,
दुखिया दुखिया होई जाई राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बेरागी राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बेरागी दुख के कारण सुख देवने दुख के कारण सुख देवने मोह माया त्यागी रे जो देखे सो दुखिया दुखिया होई रहे जो देखे सो दुखिया दुखिया जे पुढे होतच राहणार आहे, पण त्याचा बाऊ न करता, त्याच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न न करता तुम्ही या सृष्टीचे मालक नसून कोण आहात? कोण आहात? सेवक आहात, सेवक. आणि हा भाव माणूस विसरल्यामुळे शेपूट तुटुस्तवर काम करतो, शेपूट तुटुस्तवर मरमर करतो आणि शेवटी हजारो दुःखाला सामोरं त्याला जावावं लागतं. त्यावेळी संन्यासी महाराज सांगत होते, अरे तुझ्या याच जन्मात काय पुढील 7ही जन्मात तुला पुत्रप्राप्ती होणार नाही. ऐकायचं ना, संन्यासी महाराज सांगत होते, ठेविले अनंते तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तरी देखील ऐकलं नाही. आपण आपला स्वार्थ साधून घेतला, पण त्याचा दुष्परिणाम महात्म्यांना झाला नसून आपल्यालाच झाला. चिंताक्रांत झाला, मोठमोठ्याने रडू लागला. त्याच वेळी त्याला गोकर्ण भेटला. गोकर्ण अत्यंत ज्ञानी विद्वान होता. आपल्या बापाला समजावून त्याने सांगितलं की तुम्ही या संसाराचा सर्व त्याग करा. कोण कुणाचा मुलगा, कोण कुणाची बायको, कोण कुणाचा संसार, कशाचं हे सर्व जे आहे ना, हे कुणाचंच कोणी नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि म्हणून आपण पुढे जातोय. एवढी गंधर्व सभा या ठिकाणी आहे. आपल्या मुखातून वाक्य निघतंय तोपर्यंत यांच्याकडे प्रमाण हजर आहे. यासाठी या सर्व मंडळींनी त्यांच्या जीवनातील अमूल्य वेळ खर्ची केलाय बरं. आणि म्हणून हे सर्व घडत असता एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. संसाराने आतापर्यंत कुणालाही सुख दिलेलं नाही. गोकर्ण सांगू लागला आपल्या पित्याला, तुम्ही आपला मुलगा मुलगा म्हणताय, आतापर्यंत इंद्राला तरी या संसाराने सुख दिलंय का? चंद्राला तरी या संसाराने सुख दिलंय का? कुणालाही या संसाराने सुख दिलेलं नाही. बांधवडी आहे हा संसार बांधवडी आहे हा संसार बांधवडी आहे हा संसार बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे बांधवडी आहे हा संसार बांधवडी आहे हा संसार बांधवडी आहे दुःख बांधवडी आहे हा संसार. गोकर्ण आपल्या पित्याला उपदेश करतोय. पहा बरं, उपदेश छोट्या व्यक्तीकडून जरी होत असेल तरी तो स्वीकारला पाहिजे. उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. पुत्र देखील पित्याला भगवत प्राप्तीचा श्रेष्ठ उपाय उपदेश सांगू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी गोकर्णाने सांगितलं, हे संसार, ही मायामोह, हे पुत्र पत्नी स्त्री, हे सर्व नाशवान आहे. हे शरीर हाडा मांसांचं रक्ताचं कोठार आहे. मी करणं हे सर्व सोडून द्या. गोकर्ण आपल्या पित्याला उपदेश करतोय. या ठिकाणी भागवतात त्याचं वर्णन सुंदर केलंय. ऐका,
देहे अस्ति मांसरुधिरे अभिमतन्त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः. हे सर्व क्षणभंगुर आहे असं समजून तुम्ही वैराग्य रसात आनंद मानून भगवंताची भक्ती करा. नेहमी धर्माचा आश्रय करा. लौकिक व्यवहाराचा त्याग करा. साधू संतांची सेवा करा. भोग लालसेला जवळही येऊ देऊ नका. दुसऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करणं तात्काळ सोडून द्या. भगवत सेवा करा. भगवंताच्या कथांचं नित्य आनंद करा. आनंद उपभोगा. आनंद लुटा. असा उपदेश गोकर्णाने आपल्या पित्याला केल्यानंतर आत्मदेव ब्राह्मण लगेच वनात निघून गेला आणि नित्य, लक्षपूर्वक ऐका, नित्य श्रीमद भागवताच्या दशम स्कंधाचा पाठ करून हळूहळू मानस पूजेत तासन तास रममान होऊ लागला. 10 तास 12 तास एका ठाई बसल्यानंतर एकाग्र चित्ताने आत्मदेव बसू लागला. आणि हे करता 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 आत्मदेव ब्राह्मणाने दशमस्कंधाच्या पारायणाने भगवान श्रीकृष्णाच्या चरणाच्या ठिकाणी आपली जागा निर्माण केली आणि आत्मदेवाचा उद्धार झाला. मृत्यूपर्यंत आत्मदेवाच्या मृत्यूपर्यंत इकडे धुंदुकारीने देखील आपल्या माता धुंदुलीला खूप त्रास दिला. पिऊन यायचा, त्रास द्यायचा. एके दिवशी आईलाही हाणमार केली. धन कुठे ठेवलंय हे सांग, हाणू मारू लागला. अशा काळात ती धुंदुलीही याच्या वैतागाने रात्री अपरात्री घरातून बाहेर निघाली आणि वनाच्या दिशेने जात असताना एका विहिरीत पडून तिचाही काय झाला, मृत्यू झाला. सज्जनांना जाता जाता एक वाक्य सांगतो. आपली लेकरं लहानची मोठी होत असताना ती आई वडिलांकडे पाहूनच होत असतात. त्यांच्या समोर जीवन जगत असताना आदर्श असं जीवन आपण जगलं पाहिजे. तरच ती मुलं मोठी चालून आपलीही योग्यता ठेवतात. नाहीतर बांधावरून आपल्याला 4 मुलं आहेत म्हणून शेजारच्याला त्रास देणं, आपल्याच मुलांना सांगायचं त्याला शिवीगाळ करा, त्याला हाणमार करा. एक दिवस ते त्याला करायचं बंद होतात आणि मृत्यू समयी आपल्याला तसं केल्याशिवाय सोडत नाही. आणि म्हणून आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत महाराज. चांगलं शिकवलं पाहिजे. धुंदुलीचाही मृत्यू त्या ठिकाणी झाला. ही बातमी गोकर्णाला कळल्यानंतर गोकर्णाने विचार केला आपलं इथं राहणं योग्य नाही. गोकर्ण देखील तीर्थयात्रेच्या दिशेने निघून गेला. हळूहळू करता करता धुंदुकारीचं पाप वाढत गेलं. त्या 5 ज्या वेश्या होत्या तो त्यांना घेऊन थेट घरी येऊन राहू लागला. त्यांची लाडकोड पुरवण्यासाठी नित्य चोरी करू लागला. रोज डाके टाकू लागला. नको नको त्या ठिकाणी चोऱ्या करू लागला. एके दिवशी त्या धुंदुकारीने विशेष सर्व वस्त्र आणले, विशेष रत्न आणले, भरपूर संपत्ती आणली. कुठून तरी चोरी करून आणलं, लुटमार करून आणलं आणि आपल्या 5 स्त्रियांना स्वाधीन केलं आणि खूप मदिरा पान करून आला. झोपी गेला. त्या 5ही स्त्रिया एकत्रित आल्या आणि त्यांनी विचार केला की हा दररोज नवनवीन ठिकाणी चोरी करतो, डाके टाकतो. एक ना एक दिवस निश्चित याला राजा पकडील आणि राजाने पकडल्यानंतर याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या समवेत आपलंही नाव गोवल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी संपत्ती आपल्याला प्राप्त झाली. एक काम करू, राजाने याला फाशीची शिक्षा देऊन मारण्यापेक्षा आजच आपण याला इथे मारून टाकू. म्हणून 5चे 5 वेश्या एकत्रित आल्या. त्याच्या गळ्याला फास लावला आणि खेचू लागल्या, त्याला ओढू लागल्या, फास देण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण धुंदुकारी जीवनभर पापकर्म करणारा असल्यामुळे पापी जो असतो ना त्याला हा देह सोडणं कठीण जातं, अवघड जातं. त्याचा प्राण
विचार केला पाहिजे, कारण जे पापकर्म तुम्ही करणार आहात तेच फिरून उद्या तुमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. या रीतीने धुंदुकारीचा अंत झाला. स्त्रियांनी विचार केला, याला बाहेर घेऊन गेल्यानंतर आपलं पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. घरातच एक खड्डा खोदला, त्यात याला पुरून टाकलं. वरून परत जसं होती तशी जमीन करून टाकली. सर्व धन संपत्ती घेऊन तिथून त्या काय झाल्या, पसार झाल्या, निघून गेल्या. कोणालाही ही बातमी कळाली नाही. दिवसामागून दिवस जाऊ लागले. धुंदुकारी देखील पिशाच योनीला प्राप्त झाला. एके दिवशी ही बातमी गोकर्णाच्या कानापर्यंत गेली की धुंदुकारी देखील